जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। टिळक चौकातील श्री वीरभद्र मंदिराची यात्रा संपन्न। वीरभद्र हे शंकराच्या झटेतून उत्पन्न झालेला अवतार आहे व अनेक भक्तांचे कुलदैवत वीरभद्र आहे। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या प्रथम मंगळवारी ही यात्रा संपन्न होते। यात्रेच्या वेळेस रथोत्सव व संभाळचा तालावर वीरभद्र नृत्य केलं जातं व शस्त्र देखील हाताला टोचले जातात। ज्या भक्तांच्या मनाने पूर्वतांच्या हस्ते हाताला शस्त्र टोचले जातात। मंदिरामध्ये विधी, अक्षता सोहळा, महाआरती केली जाते। सोलापुरातील अनेक भक्तगणांची मोठी उपस्थिती होती। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, काँग्रेस नेते सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, माजी नगरसेवक अमर पुदाले, माजी सभापती केदार उंबरजे, गुड्डापूर धानप्मा देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष सिद्धय्या स्वामी मुनाळे, मंदिराचे पुजारी पवन कंटीकर व कंटीकर परिवार, प्रदीप हिरेमठ, वीरभद्र पुरवंत संघ व पुरोहित वेदमूर्ती सिद्धू स्वामी, मनोहर पत्री स्वामी, सिद्धेश्वर कंटीकर आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी पवन गंगाधर कंटीकर, श्री वीरभद्र मंदिराचा पुजारी। पारंपरिक आम्हाला जे आलेलं आहे, श्री वीरभद्र मंदिराचा मी पुजारी आहे। तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री वीरभद्रेश्वराची यात्रा ही काल सोमवार 13/5/2024 पासून ते 17/5/2024 पर्यंत चालू आहे। काल रथोत्सव, पालखी, नंदीध्वजासह मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर आज सकाळी देवाला रुद्राभिषेक व संध्याकाळी अक्षता सोहळा पार पडला। जस्ट अक्षता सोहळा आता पार पडला आहे। उद्या पुरण संभाळासहित आज अक्षता सोहळा खूप छान पार पडलेला आहे। उद्या सनातन भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानातून मानवीय मूल्य जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक माणसाला धर्माचरणाची नितांत गरज आहे। धर्मो रक्षति रक्षिताः, म्हणून धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतंय ही सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे। त्या परंपरेनुसारच ही यात्रा मोठ्या दिव्यतेनं, भव्यतेनं, अत्यंत भक्तिमय, आनंदानं संभाळ पुरवंत सहित वाद्य वाजन त्रिसहित येथे पार पाडलेला आहे। सर्व भक्तगण समुदाय येथे उपस्थित झालेला आहे। सुंदर असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहानं, उल्हासानं, संतोष आणि समाधानानं हे कार्यक्रम झालेला आहे।